आयुष्याच्या पानामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. वृत्ताचं कौतुक करायला श्री वामनजी देशपांडे, राजीवजी जोशी आणि आपण सर्व इथं आला, त्यामुळे आपल्या या मोठेपणानं मी भारावून गेले. निसर्गात रमणारी, समाजभार ठेवणारी, काळाच्या अनुरूप स्वतःला बदलणारी, निरपेक्ष प्रेम करणारी, फळाची आशा न ठेवता मदतीचा हात पुढे करणारी वृत्ता तुम्हाला या पुस्तकात दिसते. तिच्या कविता तिच्यासारख्या सरळ आणि सोज्वळ आहेत. शब्दांना शब्दाचं ओझं नाही. एखाद्या घरंदाज स्त्रीप्रमाणे तिला दागिन्याचा सोस नाही. उपमा अलंकार आहे, पण ते सहज सुंदर आहे. शब्दाला आशयाचं लेणं जडव नाही. वाटेतल्या दुकानी हळूवार वेळ गेली, कोली पहाट जेव्हा माझ्या घरात आली. वाईट व्यंजने जुईची थोडी थोडी विखरली, किंवा शिव ओंकार पाऊस एक सुरेल मल्हार असा रेशमी बरसे मनावर हळूवार. किंवा सागराची गाज येतात, रात्र बिथुरी काढते, जटेतली गंगा माता निळ्या आभाळाला भेटते. इथं आपल्याला बालकवीच्या औदुंबर नावाच्या कवितेची आठवण. एकेकेला समाजातील विषमता तीव्रतेनं जाणवते. उत्तराचा शोध घेता ती म्हणते, वातानुकूलित थंड हवेत मद्याचे घोट विचवणाऱ्यांना समजत नसतं शेतकऱ्याची वेदना. घामाने निथळणाऱ्या शरीराबरोबर डोळेही वाहत असतात त्यांचे. किंवा कामगारांचं आयुष्य म्हणजे अश्वत्थामाची फळफळणारी जखम, युगायुगापासून ठसठसणारी सावित्री या कवितेतनं कवयित्री म्हणते, काळ बदलतो तशा काही रूढीही बदलतात. त्यांचं नूतनीकरण करावंच लागतं. वडाच्या फांद्यातून वृक्षाची कत्तल करण्यापेक्षा आणि गडव्यात झाडाची फांदी घेऊन पूजा करण्यापेक्षा असंख्य पाखराचे झाड, अनाथाची आई, उठलेल्याची माय हो, किंवा भरकटलेली पावलं वळव शाळेकडे, थकलेल्यांची काठी हो, तूच तुझ्या विचाराची धडधडती मशाल हो. तुझ्यासारख्या तुला जागव सावित्री, काळानुरूप बदलण्याचं एक गीत ही सावित्री जनमानसात